नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर सर्वप्रथम मी तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणते आणि हर हर महादेव सुद्धा म्हणते। ओम नमः शिवाय। तर मैत्रिणींनो, भगवान शिवाच्या भक्तीने पवित्र करणारा हा श्रावण महिना, ह्या महिन्यामध्ये खूप छान वाटते। आपण भगवान शिवाची मनोभावे पूजा करतो। आपल्याला जे पाहिजे ते आपण भगवान शिवाला मागतो। भगवान शिवाची मनोभावे पूजा केली तर नक्की भगवान शिव प्रसन्न होतात। तर मी तुम्हाला ना ह्या पार्टमध्ये मी भगवान शिवाची पूजा कशी करायची आहे, अभिषेक कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला 108 बेलपत्र वाहतो। आपण त्यांचा अभिषेक सुद्धा करतो। तर भगवान शिवाला आपण काय काय व्हायचे आहे हे मी तुम्हाला या भागामध्ये सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, भगवान शिव हे शांतता, संयम आणि करुणेचे प्रतीक आहेत। त्यांच्या प्रेरणेतून आपल्याला चांगले शांततेत जीवन जगायला भेटते। ह्या पवित्र श्रावण सोमवारी आपण भगवान शिवाकडे सुख समृद्धीसाठी, कौटुंबिक सुखासाठी मागणी करतो आणि मनोभावे प्रार्थना सुद्धा करतो हे की माझे कुटुंब, माझे घर सुख समृद्धीने भरू दे, घरामध्ये भरभराट राहू दे, अशा आपण भगवान शिवाला मनोभावे प्रार्थना करतो। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता सांगणार आहे की भगवान शिवाचा अभिषेक कसा करायचा। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो सुद्धा करा। चला तर आपण भक्तिभावाने मनापासून शिवाला प्रार्थना करूया। चला आपण आता पूजा कशी करायची आहे हे पाहूया। तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे, स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे। इकडे तिकडे न लागता पहिले श्रावण सोमवार म्हणजे महादेवाची पूजा करावी। सर्वप्रथम एक चौरंग मांडावा, चौरंग नसेल तर पाट मांडावा आणि त्या पाटावर आपली भगवान शिवाची मूर्ती ठेवावी आणि आपल्याकडे जर गळती असेल तर गळती लावा, नसेल तर ठीक आहे। त्यानंतर पुढे आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत अभिषेक करण्यासाठी ते मी तुम्हाला सांगते। साहित्य काय लागणार आहे हे आपण पाहूया। तर 108 बेलपत्र लागणार आहे, 108 तांदूळ, 1 लोटा जेल, दूध, दही, त्यानंतर तूप, साखर, त्यानंतर मध आणि गंगाजल सुद्धा लागणार आहे। इतर पण लागणार आहे, फुले, फळ, त्यानंतर धोत्र्याचे फूल नसेल तर फळ, पंचामृत, आरतीसाठी कापूर, अगरबत्ती, त्यानंतर धूप आणि भस्म, त्यानंतर लाल चंदन, पिवळे चंदन आणि जानवे सुद्धा लागणार आहे। तर संकल्प कसा करावा हे आपण तुम्हाला मी सांगते। तर पहिले काय करायचे आहे, एक हातामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि ते पाणी खाली सोडायचे आहे। तर महादेवाचा अभिषेक कसा करायचा आहे हे आपण पाहूया। तर सर्वप्रथम महादेवाच्या पिंडीला पाण्याने स्नान घाला। त्यानंतर स्नान घातल्यानंतर त्याच्यावर पंचामृतने स्नान घालावे। पंचामृतने स्नान घातल्यानंतर लगेचच परत पाणी टाकावे। पाणी टाकल्यानंतर परत दूध टाकावे। दूध टाकल्यानंतर परत पाणी टाकावे। दूध, दही आणि तूप, साखर, त्यानंतर मध लावावा आणि त्यानंतर परत पाणी टाकावे आणि गंगाजलनी सुद्धा टाकावे। त्यानंतर महादेवाला इतर लावावे। त्यानंतर लावल्यानंतर लाल गंध, पिवळे गंध महादेवाला लावावे। त्यानंतर 108 बेलपत्र ओम नमः शिवाय जप करत व्हावे। त्यानंतर 108 तांदूळ महादेवाला ओम नमः शिवाय म्हणून एक एक व्हावा। त्यानंतर धोत्र्याचे फूल असेल तर फूल, नाहीतर फळ व्हावे। फळ ही चालेल वाहले। तर त्यानंतर काय करायचे आहे बघा, आपण फूल व्हायचे आहेत। फुलं वाहिल्यानंतर महादेवाला एक प्रसाद म्हणून काहीतरी फळे वगैरे ठेवायचे आहे। त्यानंतर पाणी ठेवायचे, पाणी, धूप, दीप लावायचा आहे आणि दूध
दीप लावल्यानंतर आपण महादेवाची आरती करायची आहे. तर महादेवाची आरती कशी करायची, तर एक फुलवात घ्यायची आणि तुपाची घ्यायची आहे आणि महादेवाची आरती करायची. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मनोभावे पूजा करा. त्यानंतर आरती झाल्यानंतर सगळ्यांना आरती द्यायची आहे आणि प्रसाद सुद्धा वाटायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर समजले असेल तर माझा अभिषेक कसा करायचा आहे, तर आता आपण इथेच थांबूया. आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे हे सुद्धा मला नक्की सांगा. चला तर मग मैत्रिणींनो, कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. चला आपण धन्यवाद. भेटूया मैत्रिणींनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.